ते स्वचे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हरती विकेटने गोलंदाजी असते ती नितेश वजे यांची. पहिला चेंडू जन्मेशाला खूपच उजव्या अक्षाच्या बाहेर पंचदश. इतकीच वाईट खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ऍड होताना धाव फलकाचा श्री गणेशा ओपन होतोय एका धावेने. धावसंख्या 1 या आकड्यावरती वाईट स्वरूपामध्ये. यावेळेला हलक्या त्याने पुश केला जातोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन टू दी बोर्ड. पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी मार्ग होते. थोडासा फिल्डिंग मध्ये परिवर्तन फील्ड मध्ये परिवर्तन होते. खरोखरच इथे चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती. यावेळेला अतिशय चांगला फटका परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट होताना या 2 धावेने धावसंख्या पुढे सुद्धा धावसंख्या होती ती 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन टू दी बोर्ड विदाउट लॉस बाय. माऊली पुरपे टीम यावेळेला अतिशय चांगला कुजरण्याचा चेंडू होता आणि ते विकेट रन आउट स्वरूपामध्ये विकेट दिली जाते. पहिल्या विकेटचं पतन होताना त्यातून एक सुमधुर डिचेला संधी. धन्यवाद. न्यू बॅटर मिस्टर आयुष इज ऑन स्ट्राईक. आयुष फलंदाजी ट्रॅक वरती. आयुष इज नॉट स्ट्राईक. स्ट्राईकचा विचार केला तर हार्दिक इज ऑन स्ट्राईक. चांगलं गोलंदाजी प्रत्येक पाहायला मिळतं आपल्याला गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला सध्याला फटका. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. खरोखरच इथे चौकार होता. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. धावसंख्या होती 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन टू दी बोर्ड विदाउट लॉस बाय 1 विकेट. लॉस बाय 1 विकेट. झोन मध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 7 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील देशांचं चांगली गोलंदाजी पूर्ण करत आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू यावेळेला खूपच उजव्या अष्टीच्या बाहेर पंचदोषाचा. इतकीच वाईट खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती 8 रन्स. लॉस बाय 1 विकेट. माऊली पुरपे टीम आतापर्यंत धावसंख्या जर तपासून बघितली तर 8 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला उंच जाऊन सध्याला फटका. चेंडू जातोय हवाई फायर. चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. इटीचा षटकार या टीचे. धन्यवाद धन्यवाद. खरोखर मागच्या चेंडूचा सूत्र समाचार घेतला आणि चेंडू झालाय हवाई फायर. आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. इट इज 6 रन्स. या 6 धावे धाव फलक उंचावलं गेले. धावसंख्या होते ती 14 14 रन्स. लॉस बाय 1 विकेट.
माऊली पूर्वे टीम न्यू गोलंदाज मिस्टर युवराज. खरोखरच युवराज सिंगची आठवण करून देताना आतापर्यंत गोलंदाजी मार्क वरती त्यांनी 6 चेंडू आणि 6 षटकार घेतले होते. 2007 या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंगने जो पराक्रम केला होता, खरोखरच अतिशय नावाजलेला असा खेळाडू युवराज सिंग. पहिला चेंडू एक दिशेने हलक्या त्याने सध्याला फटका, कार्पेट रोल पद्धतीने सध्याला फटका, एक धाव इझिली डन होताना धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होती ती 15 रन्स ऑन टू दी बोर्ड. तिसरे षटक प्रगतीपथावर, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला खूपच उजव्याच्या बाहेर पंच इट इज वाईट, खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव संख्येने धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या 16 रन्स ऑन टू दी बोर्ड. खरोखर आतापर्यंत चांगली सुरुवात मानावी लागते माऊली पूर्वे संघाकडनं, परंतु तितके चांगली गोलंदाजीचं पृथक्करण. यावेळेला हलक्या त्याने पुश केलं गेलं ऑफच्या दिशेने, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इझिली डन होताना संघाच्या खात्यामध्ये ऍड होते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 17 रन्स ऑन टू दी बोर्ड. चांगली आतापर्यंत सुरुवात, चांगल्या संत गतीने सुरुवात मानावी लागेल, परंतु तिसरं षटक आहे, 4 षटकात हा सामना असेल. त्यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये पंच वाईट +1 अशा 2 धावा अतिरिक्त रूपाने संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होती ती 19 रन्स ऑन टू दी बोर्ड. लॉस बाय 1 विकेट. माऊली पूर्वे टीम यावेळेला अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्या चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये, चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, चांगलं यष्टी रक्षण, यष्टीच्या मागे निर्धाव चेंडू. बरोबर चांगली गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव. खरोखर चांगली गोलंदाजी, खूपच मनोबल उंचावलं असेल या गोलंदाजीमध्ये पूर्ण संघाचं. खरोखरच जिथे धावा जास्त आल्या होत्या तिथे थोडस कमबॅक केलं जाते ते गोलंदाजीमध्ये. धावसंख्या आतापर्यंत सिरावलेली आहे, धावसंख्या होती ती 19 या आकड्यावरती. यावेळेला हलक्या त्याने पुश केलं जाते चेंडूला, हे एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती 20 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर युवराज. तोपर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेला पंच वाईट, खराब चेंडू. अतिरिक्त धावेनुसार धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या होती ती 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन टू दी बोर्ड. मारण्याचा प्रयत्न होता लेगच्या दिशेने, परंतु पूर्णपणे बीट केला जाते फलंदाजाला आणि इथे षटक समाप्त होते, 2 षटक समाप्त होते. धावसंख्या होती ती 21 धावा. तत्वरती तो एक सुमधुर डीजेला संधी आणि पुन्हा येतो लाईव्ह ऍक्शन मध्ये स्व मैदानामध्ये. धन्यवाद. वरती पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते मिस्टर तुषार. तिसरं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूचा समाचार घेतला आणि चेंडू जातोय. इट इज 6 रन्स आउट ऑफ दी पार्क, 6 धावा. यस डीजे. धन्यवाद. पहिल्या चेंडूचा आयुष्याने चांगला समाचार घेतला आणि पहिल्या चेंडूला आउट ऑफ दी पार्क 6 या धावेवरती
पोहोचवलं गेलं. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डिक्लेअर झोन स्वरूपामध्ये जे पंच दर्शवत आहेत एक धाव. खरोखर पुन्हा एकदा पाण्याचा प्रयत्न होता, चांगलाच प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. आतापर्यंत चांगली सुरुवात आपल्या संघासाठी या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 28, 28 रन्स ऑन टू दी बोर्ड. ओके, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतो. यावेळेला फुलर रेचा चेंडू. जसं म्हटलं जात ना की आयुष्यामध्ये कधी फुलर रेचा चेंडू कधी आपण वाया घालू नये. जसं म्हटलं जातं की अन्नाचा कण, आनंदाचा क्षण कधी वाया घालू नये. तसंच क्रिकेटमध्ये फुलर रेचा चेंडू कधी वाया घालू नये. याचा प्रत्युत्तर देणं आतापर्यंत षटकार मागच्या चेंडूवरती खेचला गेलाय. 6 धावेची धावसंख्या उंच भरायला येते. धावसंख्या होती ती 34, 34 रन्स ऑन टू दी बोर्ड. आमचे गुणलेखक हिमांशु आम्हाला दर्शवते आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. चांगलं गुणलेखन आतापर्यंत या दोन्ही संघासाठी गुणलेखन करताना हिमांशु आपल्याला दर्शवत आहेत. 34 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते माऊली उर्बे या संघाची. यावेळेला अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद टीचे, धन्यवाद. खरोखर मागच्या चेंडूवरती अतिशय चांगला सुरेख असा चौकार खेचला होता फलंदाजाने. जन्मेश आणि जन्मेश जन्मेश चांगली फलंदाजी करताना आतापर्यंत. यावेळेला चांगला सेल कंप्लीट केला जातोय. इथे फलंदाज बाद होताना युवराज यांनी चांगला झेल कंप्लीट केला गेला. युवराजाच्याकडनं ऑन साइडला जो सतीला फटका होता, परंतु चांगला झेल कंप्लीट केला आणि टंपूच्या आसऱ्याला जातोय तो फलंदाज जन्मेश. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मिस्टर रुचित. रुचित इज ऑन स्ट्राईक. खरोखर त्यांची 34 रन्स ची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजाकडनं चांगली सुरुवात करून दिली. ते माऊली मुरबे संघाला चांगली पार्टनरशिप मानावी लागेल. 34 धावांचं योगदान दिलं गेलं. दुसऱ्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप मानावी लागेल ती माऊली मुरबे संघाकडनं. न्यू बॅटर मिस्टर रुचित इज ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ही धाव स्वरूपामध्ये. चेंडू आणि फलंदाजाचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं यष्टीरक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते यष्टीच्या मागे. आणि इथे तिसरं षटक समाप्ती अखेर धाव संख्या होते 38. तदुर सुमधुर डीजेला संधी. यस डीजे. षटक गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर बाबू. गोलंदाजी मार्क वरती आपला 10 ते 12 पावलाचा रनअप घेताना आपल्या गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू. यावेळेला पहिल्या चेंडू समाचार घेतला गेलाय, परंतु चांगलं तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूची गडी बाद होताना ते कुठेतरी मनोबल उंचावलं असेल ते बाबू यांचं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, चांगला मोरा टिपला गेला. माऊली मुरबे संघाकडनं पहिला झटका लागतोय. तत्वर एक छोटीशी सुमधुर डीजेला संधी. यस डीजे.
धन्यवाद धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती गडी पास झाला. खरोखरच बाबू याचं कौतुक, खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजीचा वृत्त करत पहिल्या चेंडूवरती गडी पाच. खरोखर औपचारिक चांगला फटका सतला होता. परंतु इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिल्या चेंडूवरती गडी पाच. परंतु बापू याची गोलंदाजीचा एक म्हणावं तेवढं अभिनंदन असेल संघासाठी. पुन्हा एकदा यावेळेला अतिशय चांगला फटका, परंतु एसटीच्या मागे थोडीशी चुकी होते का? चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पुन्हा एकदा जीवन दान दिलं जाते फलंदाजाला. आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक षटकामधले 2 चेंडू फेकून झालेत बापू यांच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. यावेळेला स्वतःच्या पदरामध्ये चांगला सेल कंप्लीट केला जातोय. खरोखरच बापू याची गोलंदाजी चांगली बनावी लागेल. कुठेतरी सूर शोधला आणि गोलंदाज शोधला असा हा वृत्तकरण बघायला म्हणतो आपल्या बापू याच्या गोलंदाजीमध्ये. डीजेला संधी पुन्हा एकदा. डीजे या डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद. रुचित बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. खरोखर चांगली गोलंदाजी कृत्य करत म्हणावं लागेल. 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद. पुन्हा एकदा गडी बाद होताना हॅट्रिक साध्य केली जाते का बघूया. मीर यांचा चांगला सेल कंप्लीट केला गेला. खरोखर मीर यांच्या दस्तान्यामध्ये सरळ चेंडू जाऊन प्रस्थापित झाला आणि चांगला सेल कंप्लीट केला गेला मीर यांच्या हातामध्ये. आणि इथे हॅट्रिक साध्य होते का बघूया. कालच्या सत्रामध्ये हॅट्रिक साध्य झाली की नाही ते मला माहिती नाही, मला स्कोर दर्शवतीलच, परंतु पहिली हॅट्रिक इथे साध्य होते का हा थोडासा मी प्रश्न फुल स्टॉप इथे गोलंदाज झाला बघूया. असं म्हटलं तर नाही की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याच्या आशा असू द्या खेळाडू मित्रांनो, कारण नशीब बदलो ना बदलो वेळी जरूर बदलत असते. घड्याळी गुणासाठी थांबत नसता खेळाडू मित्रांनो, लक्षात असू द्या. म्हणून घाई करा. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी. यावेळेला हलक्या त्याने पुश केलंय. इथे हॅट्रिकची संधी थोडीशी मिस होते, परंतु चांगली गोलंदाजी इकॉनॉमिक गोलंदाजीचं पृथक्करण. इकॉनॉमिकल गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाकडनं. धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या किती 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन टू दी बोर्ड. शेवटचा चेंडू बाबू यांच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेला शॉर्ट चेंडू दिशा दिली गेली बघूयात. इथे खराब असं क्षेत्ररक्षण मानावं गेलं. इथे खरोखर सरावाचा अभाव इथे दिसला गेलाय आणि सूर्यकिरण आल्यामुळे खरोखरच चेंडू टिकला गेला नाही आणि इथे धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 46 रनाचा टार्गेट दिला आहे. 46 रन्स, 24 गोल्स रिमेनिंग बाय 46 रन्स टू विन. माऊली मुरबे संघाची धावसंख्या जर आतापर्यंत पासून बघितले तर 45 धावा आहेत. 46 धावाचा टार्गेट दिलं गेलं इथे ओम साई डहाणू या संघाला. ओम साई डहाणू संघाकडे देखील तब्बल फलंदाज, तडाखे 5 फलंदाज आहेत. खरोखरच
डहाणू संघाचे 11 खेळाडू 11 या 12 खेळाडू जे असतील त्यांनी मंचाजवळ यायचंय. पवेलियनच्या इथून आपण एंट्री करायचे. एक आपली मंडळाची सूचना आहे का आपण पवेलियन नुसारच आपण एंट्री करायचे. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. यापुढे होणार सामना खिवली वर्सेस चिंचणी दांडीपडा. यापुढे होणार सामना खिवली वर्सेस चिंचणी दांडीपडा. दोन्ही संघाचे कर्णधार इथे नाणेफेकीसाठी यायचे समालोचक कक्षाजवळ. नेक्स्ट मॅच खिवली वर्सेस चिंचणी दांडीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपणास वारंवार पुकार होतोय. आपण इथे समालोचक कक्षाजवळ यायचंय. आपली नाणेफेक होईल. माऊली मुरबे संघ थोडीशी घाई करायची. आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चिंचणी दांडीपडा संघाचा कर्णधार प्रतिस्पर्धी संघ खिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपण इथे यायचंय नाणेफेकीसाठी. चिंचणी दांडीपडा संघाचा कर्णधार या दोन्ही सामन्याची टॉसची प्रक्रिया मी सांगू इच्छितो. माझे समालोचक उत्कृष्ट असे समालोचक थांबलोली गावातून बिलॉंग करून आलेले असे मान्य आदरणीय सन्मान्य श्रीयुक्त दिपेश दादा यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी हा सामन्याचा टॉसचा कार्यक्रम करावा. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाते ती मान्य आदरणीय सन्मान्य श्रीयुक्त समालोचक मिस्टर प्रक्रिया दिपेश चिकंडी परिपूर्ण केली जाते दोन सेकंदांमध्ये. हिमांशू याच्या शुभस्थ टॉसची प्रक्रिया आपण पाहणार आहोत. दांडीपडा संघाचा कॉल असेल. छाप असा उच्चार आणि छाप आलेला नाणेफेकीची प्रक्रिया दांडीपडा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. आपला लागलेला आहे त्या कारणास्तव पुन्हा एकदा आपण स्विंग करूयात. या दांडीपडा संघाच्या बाजूने नाणेफेकीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. टॉस आपण जिंकलाय. काय निर्णय घेणार क्षेत्र प्रथम क्षेत्ररक्षण भेटीपॅक संघ आहे आजच्या दिवसामध्ये. नक्कीच मॅच ऑन होईल त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद दिपेश दादा. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती 10 ते 12 पावलाचा रनअप घेताना खरोखरच आतापर्यंत जे टार्गेट दिलं गेलंय 46 धावांचं. पहिला चेंडू यावेळेला चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू होता. ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपामध्ये
रुपेश याची चांगली गोलंदाजी प्रत्येक पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये यावेळेला हलक्या हाताने सध्याला फटका करतो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ऑफच्या दिशेने एक धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाचा श्री गणेशा ओपन होतोय एक धावेवरती. सलामीची जोडी जर बघितली तर युवराज आणि भावेश मागच्या इनिंग मध्ये जो उच्चार केला होता युवराज सिंग याचा खरोखरच बघूया. युवराज सिंग यांनी 6 चेंडूवर 6 षटकार जे घेतले होते 2007 च्या वर्ल्ड कप सामन्यामध्ये. हे वर्ल्ड कप ची स्पर्धा आपण जिंकली होती भारतीय संघाने. खरोखरच तिथे नावातील असा खेळाडू युवराज सिंग नावाला तोड देण्यासारखा असा खेळाडू यावेळेला अतिशय चांगले गोलंदाजी पुन्हा एकदा निर्धाव बॅक टू बॅक निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडू फक्त झालेत आणि 1 धाव खर्च केलेत. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. पहिल्या षटकासमोर धावसंख्या 1 या आकड्यावरती. ओके पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी प्रयत्न बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक निर्धाव. इथे कुठेतरी सूर गोलंदाजीमध्ये गोलंदाजाला शोधला जातोय. 3 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते आपल्याला. रुपेश याच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केले. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 1 या आकड्यावरती. रुपेशसाठी एकदा जोरदार सोंग येऊ द्या. यस डीजे. न्यू गोलंदाज मिस्टर प्रेम. खरोखरच प्रेम प्रत्येकावरती करा, खेळाडूवरती करा, आईवर करा, बाबांवरती करा असा हा प्रेम गोलंदाजी मारते गोलंदाज सज्ज होते मिस्टर प्रेम. बघूया आपल्या खेळाडूमध्ये प्रेम दाखवतोय का, प्रेम दर्शवून देतोय का. पहिल्या षटक तर इकॉनॉमिकल मानावे लागेल. पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली गेली आणि एका धावेने धावसंख्या आपला आतापर्यंत 1 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली सुरुवात. 4 षटकांचा सामना. धावसंख्या त्यांना जिंकण्यासाठी जर विजयासाठी जर विचार केला तर आमचे गुणलेखक 46 धावा विजयासाठी दिल्या होत्या. परंतु पहिले षटक इकॉनॉमिकल 1 धाव. ओके पुन्हा एकदा प्रेम याचा पहिला चेंडू आखूटप्या चेंडू. चेंडूला दिशा दिली गेली. चेंडूला भिरका लावलं जात आहे. चेंडू जातो सीमारेषा पार, आउट ऑफ दी पार्क. इटीचा षटकार, पहिला षटकार. यस डीजे. बरोबर मागच्या चेंडूवरती अतिशय चांगला षटकार पाहायला मिळाला आपल्याला. बरोबर मागच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल असं षटक हाताला होतं. होते या षटकामध्ये धावा हव्यात म्हणून फलंदाज थोडस यावेळेला चांगला सेल कंप्लीट केला गेलाय. खरोखरच राजा ये. अरे तुझे किसने कहा था तू या अनजान बन कर आया कर, तू या मेहमान बन कर आया कर, एक तुझे तो बख्शे ग्राउंड के हुकूमत, तू या सुलतान बन कर आया कर. खरोखरच चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण. एक तेरी तो एक हमारी दर्शवत येताना आतापर्यंत गोलंदाज मिस्टर प्रेम. आणि प्रेम दर्शवून दिलंय खरोखरच. थोडस षटक महाग जात होतं परंतु थोडस कम बॅक केलं होतं गोलंदाजीमध्ये. खरोखर जो मागचा मी जो डायलॉग बोललो तो आकाश चोपडा खरोखर अतिशय चांगले समालोचक आहेत ते आपल्या
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. थोडस जे आपल्या समोर जे आहेत प्रेक्षक, जिथे आपली एंट्री होते तिथे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी थोडस बाहेर थोडस थांबायचंय. थोडस विजिट ऑन होणार आहे. जे आपले विजय डॉन या नावाने आपण जे त्यांना खरोखर अनुभवतोय असे डान्सर डहाणू गावातून बिलॉंग करणारे असे डहाणू गावातून विजय डॉन यांनी समालोचक शोधवले यायचंय. खरोखरच आम्ही शिवसेना चषक क्रिकेट स्पर्धा 2026 तुमचं आम्ही खरोखरच इथे आमच्या ह्या सामन्यातर्फे तुमचं खरोखरच आम्ही स्वागत करू इच्छितो. मी सरळ मंचावर यायचंय आणि तुमचा जर डान्स आम्ही बघू बघू शकतो, कारण की युट्यूब इथे लाईव्ह आहे. तुमचा आम्ही डान्स बाहेरून सुद्धा बघू शकतो. लगेच तुम्ही मंचाजवळ यायचंय. विजय डॉन खरोखरच तुमचं एक प्रख्यात असं नावाजलेलं युट्यूब कलाकार मानावं लागेल तुम्हाला. तुम्ही इथे मंचाजवळ यायचंय. यावेळेला उंचावर फिरकावलेले चेंडूला चेंडू हवाई फायर, चेंडू सी मारेच्या पार षटकार. खरोखरच या षटकाचा चांगला समाचार घेतला आणि चेंडू हवाई फायर, चेंडू सी मारेच्या पार षटकार. धावसंख्या होते 16, 16 रन्स ऑन टू दी बोर्ड. 12 चेंडू 30 धावा, 12 चेंडू आणि 30 धावा. 12 balls remaining by 30 runs to win. ओम साई डहाणू संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 30 धावा असे समीकरण. 12 balls remaining by 30 runs to win. ओम साई डहाणू टीम दोन षटका समाप्ती धावसंख्या होती ती 16 धावा. फक्त 8च्या सरासरी रन रेट पाहायला मिळतोय. मान्य आदरणीय सन्मान्य श्रीयुक्त हर्षद धांगडा इथे उपस्थित झाले आहेत. खरोखर आपला मंडळ आभार आहे आणि त्याचं मी इथे पुष्पगुच्छ देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. मान्य आदरणीय सन्मान्य श्रीयुक्त हिमांशु मेहर साहेबांना मी आमंत्रित करतो. त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन येतो ज्याचा सन्मान करायचा आहे. यावेळेला पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय ती मारेच्या पार चौकार. 4 धावा, 4 धावी धावसंख्या पुढे जातो. धावसंख्या होते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन टू दी बोर्ड. खरोखरच 46 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 20 या आकड्यावरती धाव फलक सस्ताना दिसते आपल्याला. या पुन्हा एकदा यावेळेला हलक्या हाताने पुश केला रोहित शर्मा. कॉपी बुक स्टाईल पद्धतीने सध्याला फटका. धावसंख्या 1 या आकड्यावरती. पंच मागच्या चेंडूवर धावा किती? 2 धावा. ओके. धावसंख्या 2 ने वाटते. धावसंख्या होती 22 या आकड्यावरती. यावेळेला गोलंदाजी मारते पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं प्रियन. यावेळेला डान्सिंग राऊंड द ट्रॅक चेंडू जातो सीमा रेषा पार षटकार. यश डीजे
धन्यवाद टीजे, धन्यवाद. खरोखरच अभिराज्य गाजवलं होतं ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा आपण ऐकलात. खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांना एक अभिवादन असेल आपलं. खरोखरच क्रिकेट रसिकांना, क्रिकेट पाय बाप प्रेक्षकांना खरोखर चांगलं व्यक्तिमत्व ते आपल्यातून भरपूर निघून गेलं. शिवसेना यावेळेला 75 वाईट खराब चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्याच्या खात्यामध्ये धावसंख्या मध्ये ऍड होते. धावसंख्या होती ते 29. 29 रन्स ऑन टू दी बोर्ड. धाव फलक आतापर्यंत 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला चेंडू होतोय हवाई फायर. मस्तक पे दस्तक. चेंडू होतो सीमा रेषा पार. षटकार. यस टीजे. धन्यवाद टीजे, धन्यवाद. खरोखरच विजय टॉन इथे उपस्थित झाले आहेत. खरोखर त्यांचं मी मनापासून आपल्या क्रिकेट तर्फे तसंच मान्यवरांतर्फे मी खरोखरच त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांचा हा डान्स आपण युट्यूब तर्फे लाईव्ह बघणार आहोत. खरोखरच खूपच खेळावर आवड निवड असे विनोद दादा इथे उपस्थित झाले आहेत. थोडं आपण बघूयात विनोद टॉन. आणि इथे बोलतोय सामन्याकडे धावसंख्या होती ती 36. आतापर्यंत तिसरे षटक. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत बरोबर यावेळेला शेवटचे चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिअल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. 10 ते 12 फॉलोचा रनअप घेताना गोलंदाजी मार्क वरती 3 षटकानंतर काउंट केलं जाईल. जे गुणलेखक काउंट करतीलच. इथे वाईट स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना धावसंख्या 51 वरती धावसंख्या होती ती 37 धावा. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 balls remaining by 19 runs, 9 runs onto the board. बाकीच्या चेंडू होत्या अतिशय चांगला चौकार. चौकारे सहाय्याने धावसंख्या 41. विजयासाठी 6 चेंडू. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावा विजयाचं समीकरण असेल. 6 ball remaining by 5 runs to win. ओम साई डहाणू टीम. थोडीशी घाई करायचे. दोन्ही संघांनी घाई करायचे. खरोखर चांगली फलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं आपल्याला ओम साई डहाणू या संघाकडनं. 46 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं आणि आता शेवटच्या षटकामध्ये